जेव्हा बुद्ध जगात येतो तेव्हा प्रचंड निसर्गामध्ये बदल होतो. सम्यक संबोधी प्राप्त केल्याबरोबर बोधिवृक्षाखाली वैशाख पौर्णिमेला वयाच्या 35 वर्षामध्ये जेव्हा सम्यक संबुद्ध बनले तेव्हा ढगांचा प्रचंड गडगडाट होतो, विजांचा प्रचंड कडकडाट होतो आणि तुफान आंधी तुफान सुरू होते व पूर्ण निसर्गामध्ये सरी येत राहतात. हलका फुलका पाऊस जोरदार सुरू होतो आणि पशु पक्षी आनंदाने, वेगवेगळे जंगलातले जंगली प्राणी आनंदाने क्रीडा करतात, वेगवेगळे आवाज करतात, वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी करतात, आनंद व्यक्त करतात. सम्यक संबुद्ध आल्याबरोबर संपूर्ण विश्वामध्ये बदल होतो आणि आनंदाच्या लहरी सुरू होतात व आमच्या उद्धारासाठी कुणीतरी येत आहे अशी त्यांच्यामध्ये आशावादी भावना जागत राहते. सम्यक संबुद्ध झाल्यानंतर भगवंतांनी बोधिवृक्षाला सोडून दिलं आणि बोधिवृक्षाच्या जवळ 10-20 पावलावर तिथे आसनस्थ झाले, पद्मासनामध्ये बसले आणि बोधिवृक्षाखाली ते 7 दिवस पाहत राहिले. बोधिवृक्षाकडेच त्यांचा टक एकाग्र मन होतं आणि त्या एकाग्र मनमध्ये ते 7 दिवस बसले. पापणी सुद्धा खाली आली नाही ना वर गेली नाही, अशी त्यांची मनाची एकाग्रता त्या ठिकाणी संबोधीची झालेली होती, बोधी मार्गाची झालेली होती. निष्पाप, निष्कलंक, निर्मळ आणि परिशुद्ध दृष्टीने त्यांनी सम्यक दृष्टीने बोधिवृक्षाकडे एकसारखं बघितलं आणि ते 7 दिवस, 1 आठवडाभर. आणि त्यानंतर त्याने विचार केला की आता आपण या बोधिवृक्षाच्या बाजूला, डाव्या बाजूला चंक्रमण करू. मग ते चंक्रमण करत राहिले. 15-20 पावलं तिकडे पश्चिमेकडे गेले, 15-20 पावलं पूर्वेकडे गेले आणि असं त्यांनी चंक्रमण केलं. आणि चंक्रमणामध्ये मंगल मैत्री करायची. संपूर्ण विश्वातील चराचरामध्ये, अणुमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2 पायाचे, 3 पायाचे, 4 पायाचे, 5 पायाचे, 6 पायाचे, 7 पायाचे, 8 पायाचे, अनंत पायाचे प्राणी, तिथपर्यंत मनुष्य आणि प्राण्यावर त्यांनी मंगल मैत्री आपल्या बलाने सर्वीकडे पाठवली. त्याला पालीमध्ये म्हणतात. हे दररोज म्हणायला पाहिजे, तुम्ही हे म्हणत नाही, दुसरंच म्हणत राहता. राजतोवाच म्हणतात तुम्ही, हे पाठात हे पाठ करायला पाहिजे तुम्ही. अहंगामेरोमी अव्यापज्योमी अनिगाहोमी सुखीयतानं परिहरामि अहं वियं आचार्योपजया माता पितरो हितसत्ता मजिमक सत्ता अवेरी सत्ता अवेरहुन्तु अव्यापजो
पश्चिमाय दिशाय पश्चिमाय दिशाय उत्तराय दिशाय दक्षिणाय दिशाय पूर्तिमाय दिशाय अनुदिशाय पश्चिमाय दिशाय अनुदिशाय उत्तराय दिशाय अनुदिशाय दक्षिणाय दिशाय पेटिमाय दिशाय उपयमाय दिशाय नीतिमाय दिशाय सबे पानं सबे भूतं सबे मंगलं सबे अमंगलं सबे देवं सबे मनुष्यं सबे अमनुष्यं विनिपातिकम् अवेरवन्तु इमस्मिन् विहारे इमस्मिन् नगरे इमस्मिन् जम्बूद्वीपे इमस्मिन् चक्रवाले इमस्मिन् अष्टरज्जां सिमटिकदेवताम् अवेरवन्तु अव्यापजवन्तु सुखियदानं परिहरामि। ही भगवान बुद्धाची मंगल मैत्री आहे. हे असं दररोज पाठ आपल्या लोकांनी करायला पाहिजे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे आणि या बौद्ध जीवन मार्गामध्ये हा मैत्री भावनेचा पाठ पुस्तकात पाहून म्हणायचं काही दिवस. मी सुखी हो, मी निरोगी हो, मी दुःखमुक्त हो, मी भयमुक्त हो, मी व्याधी रोगमुक्त हो, मी निर्गर्वी बनू, मी निर्वैरी बनू, मी सुखी हो, मी सुखी हो, माझं मंगल हो, माझं मंगल हो. पूर्व दिशेला असलेले सर्व मनुष्य प्राणी, पश्चिम दिशेला असलेले सर्व मनुष्य प्राणी, उत्तर दिशेला असलेले सर्व मनुष्य प्राणी, दक्षिण दिशेला असलेले सर्व मनुष्य प्राणी, वरच्या दिशेला असलेले सर्व मनुष्य प्राणी, खालच्या दिशेला असलेले सर्व मनुष्य प्राणी, हे दाही दिशामध्ये जे मनुष्य आणि प्राणी आहेत अनेक पायाचे, ते सारे सुखी हो, त्या सर्वांचं मंगल हो, ते सर्व दुःखमुक्त हो, ते सर्व भयमुक्त हो, ते सर्व रोगमुक्त हो, ते सर्व निर्गर्वी बनो, ते सर्व निर्वैरी बनो, ते सुखी हो, ते सुखी हो. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सर्व सुखी हो. सब्बे होन्तु सुखिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कंची दुःखमागमा. ते दुःखमुक्त हो, ते परिपूर्ण मंगलमय हो, त्यांची साडेसाती, त्यांचं सारं वैफल्य जीवन मुक्त हो. सारे देव सुखी हो, सारे अदेव सुखी हो, सारे वैरी सुखी हो, सारे अवैरी सुखी हो, सारे जवळचे सुखी हो, सारे दूरचे सुखी हो, सर्व सुखी हो. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो. भवतु सब मंगलम. हे सर्वांत मंगल हो असा आशीर्वाद भगवान बुद्धाचा. आणि हा हात खाली असा, याला आशीर्वाद भावमुद्रा म्हणतात, वरद भावमुद्रा म्हणतात. आणि ही वरद भावमुद्रा भगवान बुद्ध जन्मभर आयुष्यभर करायची. कोणी शिव्या दिल्या तरी त्याला म्हणायचे तेरा भला हो, तुझं मंगल हो,
भवतु सब मंगल. कोणी वैरी असला तरी त्याचंही म्हणायचे तू सुखी हो, तुझं मंगल हो, तुझं भलं हो, तू निर्वैरी हो, तू निर्गर्वी बनो, तू दुःखमुक्त हो, असं भगवान त्याला आशीर्वाद द्यायचे. ही वरदमुद्रा आहे. सर्वात जास्त शिव्या द्यायचं काम, बुद्धावर आरोप करायचं काम, बुद्धावर लांछन लावायचं काम, बुद्धावर टीका टिप्पणी करायचं काम हे ब्राह्मण समाजाचं होतं. आणि त्याला जेव्हा बुद्ध असं म्हणायचे तू सुखी हो, तुझं मंगल हो, तू दीर्घायुष्य हो, तुझं भय मुक्त हो, तू रोगमुक्त हो, तू निर्वैरी हो, तू निर्गर्वी हो, तुझं सारं कल्याण हो, तर ते बुद्धाला शरण यायचं. हेच बुद्ध आहे. मैत्रीनं परिपूर्ण भरलेला उच्च ज्ञानाचा मार्ग म्हणजे बुद्ध. मग असं जर आपण आपल्या मनात वाढवलं तर आपलं बरं होईल की नाही, आपलं चांगलं होईल की नाही. मंगल मैत्री जर तुम्ही 3 मिनिट केली तर तुम्हाला 10 फळं लगेच तत्काळ फळं मिळते. पण मन ओतून करायला पाहिजे, जीव ओतून करायला पाहिजे, आणि करणारा शीलवान पाहिजे, निष्पाप पाहिजे, निष्कलंक पाहिजे. त्याच्या आतमध्ये मनात राग नको, द्वेष नको, क्रोध नको, कपट नको, जलसी नको, घमेंड नको, अभिमान नको, मक्रुरी नको, कोणताही बळ नको त्याच्या मनात. असा पवित्र मनाचा माणूस मंगल मैत्री केली की त्याला लगेच 10 फळं तत्काळ मिळतात. अशा प्रकारे बुद्ध आयुष्यभर ही भावमुद्रा, 4थ्या क्रमांकाची भावमुद्रा भगवान बुद्ध करत असत. या वेगवेगळ्या भावमुद्रेमध्ये भगवान बुद्धाचं संपूर्ण जीवन दिसते. संपूर्ण जीवन त्यांचं लोकहितासाठी, लोकसुखासाठी कसं राबलं, झटलं हे दिसते. तर बुद्ध 7 आठवडे बुद्धगयेच्या बोधिवृक्षाच्या अवतीभोवती राहिले. एका झाडाखाली 7 दिवस. रजायतन वृक्ष होता. बोधिवृक्षापासून अवघे 15 पावलावर. आणि त्या काळात अशी कहावत चाललेली होती, चर्चा, की आता या काळात बुद्ध येणार आहे आणि बुद्धाचं आगमन होणार आहे, आता हाच वेळ आहे असं म्हणून सर्व भारतभर, ब्रह्मामध्ये सर्वीकडे हे भगवान बुद्धाच्या येण्याच्या आगमनाची लोक आतुरता करत होते. तर हे 2 व्यापारी होते, तपस्वी आणि भल्लीकर. ते बर्माहून निघले होते. ते मंडले या शहरातून. त्यांच्या 1000 गाड्या होत्या. 1000 गाड्यामध्ये ते सारं सामान घ्यायचे आणि विकायचे. तर भगवान बुद्ध जिथं बसले त्याच्याहून 10-5 फुटावर त्यांचं ते गाडीचा चाकोरी होती. गाडीची चाकोरी, बैलबंडी त्याच गाडीच्या चाकोरीनं चालतात. तर एका व्यापाऱ्यानं पाहिलं त्या झाडाखाली, अरे म्हणजे हेच बुद्ध आहेत म्हणे. तर त्याने इशारा केला गाडीवाल्याला की पलीकडल्या गाडीच्या चाकोरीला सोडून तुम्ही साऱ्या गाड्या सोडून द्या आणि वैरण टाका बैलबंडीला, सर्व बैलांना चारा टाका. आणि हे 2 व्यापारी, काय नाव त्यांचं, तपस्वानी भल्लीकर. आणि हे सुखामेवा घेऊन आले, त्याचे लाडू. उन्हाळ्यामध्ये लोक असं खात होते त्या काळात. आणि मठ्ठा घेऊन आले थंडगार. आणि लाडू दीर्घ प्रवासाला हे चांगलं असते. आणि ते भगवान बुद्धासमोर बसले, पांढऱ्या कपड्यातच होते ते. आणि बुद्धाला त्यांनी लाडू दिले, सुखामेवा दिला आणि थंडगार त्यांनी हे मठ्ठा दिला. आणि भगवंताला त्यांनी प्रणाम केला आणि म्हणाले, आजपासून
आम्ही आपल्या धम्माला, आपल्या स्वतःला शरण जातो, बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो. आणि लगेच मग भगवान बुद्धाने त्यांना संक्षिप्त धम्मदेशना केली की वाईट मनानं वागू नका, कधीच कुणाबद्दल वाईट मन ठेवू नका, कुणाबद्दलही मारायची इच्छा करू नका, कुणाला दुःख द्यायची इच्छा करू नका, कुणाला चाकू दाखवून दुःख देऊ नका, कुणाला कुऱ्हाड दाखवून दुःख देऊ नका, कुणाला तलवार दाखवून दुःख देऊ नका, कोणाला दंडुका किंवा दगड उगारून दुःख देऊ नका, कोणाचा एक जीव घेऊ नका, अलिप्त राहा पापापासून. आणि कुणाचंही घेतलं तर द्या, लवकर द्या. रस्त्यावर पडलेलं, कुठेही पडलेलं उचलू नका. 10 रुपये असतील तरी उचलू नका. आणि असं मन तयार करा आणि चोरी चपाटीपासून अलिप्त राहा. कोणत्याही माऊलीकडे, कोणत्याही कुलवान स्त्रीकडे, कोणत्याही कुलवान महिलेकडे पापानं बघू नका. तिला आई म्हणून समजत जा, तिला लेक म्हणून समजत जा, तिला आपली आजी म्हणून समजत जा. पवित्र नातं जोडा, सन्मान करा, संतुष्ट राहा, संयम करा आणि खूप गोड बोला. तुम्ही मधुर बोला, निर्मळ बोला. असं बोला की सारे लोक जागे होतील, असं बोला की सारे लोक जोडल्या जातील. जग जागवायचं बोला, समाज जागवायचं बोला, घर समाज जोडायचं बोला. जोडतच राहा आणि एकीमध्ये पक्क राहा. भगवान गौतम बुद्धाला हे प्रवचन करताना जसं बरं वाटत असेल तसं भगवान म्हणाले, कुठे राहा परंतु मद्याला शेवू नका. कोणत्याही प्रवासात जा, कोणत्याही कार्यक्रमात जा, पण मद्य सेवन करू नका, भानगडी करू नका, उचापती करू नका, उलाढाली करू नका, गर्वानं वागू नका, अभिमानानं वागू नका. प्रेमळ मनानं वागा, नम्रतेनं वागा, त्यागानं जगा, शीलानं जगा. शील तुमचं रक्षण करेल. म्हणाले साधू साधू साधू. आणि गेले बघा ते म्हणाले, भगवान चाललो आम्ही, आम्हाला आठवण द्या ना काहीतरी. म्हणाले हीच आठवण आहे धम्माची. नाही म्हणे भगवान काहीतरी द्या म्हणे. भगवंताने असं डोक्यावरून हात फिरवला. 5-7 आठवड्याची 8 आठवड्याची केस आली होती, ते त्यांच्या केस हातात ठेवले. भगवंताचे केस धातू एवढे भारावून गेले ते की आम्हाला भगवंताने केस धातू दिले. भगवंताची कोणती वस्तू माणसाला फार प्रेरणा देते. आणि ते व्यापार करत मंडला गेले. आणि मंडलेमध्ये त्यांनी लोकाला सुद्धा आम्हाला बुद्ध भेटले होते. आणि बुद्धानं सांगलं, प्रेमानं वागा, मैत्रीनं वागा, करुणीनं वागा, शीलानं वागा, त्यागानं वागा आणि मदतीनं वागा. प्रेमळ बोला, आदरानं बोला, रसाळ बोला आणि सर्वांना एक करायचं बोला. आणि मद्य पिऊ नका, बाळा भानगडी करू नका, उचापती करू नका. तेव्हा हे भगवंताची वाणी लोकांनी भर सोनं आणलं ना. कोणी अर्धा किलो सोनं आणलं, कोणी 20 ग्राम, कोणी 50 ग्राम, कोणी 70 ग्राम, कोणी 1 किलो. आणि एवढा मोठा स्तूप 2 परत टाकून, या 2 हात आहेत ना, एवढा त्यांचा स्तूप तयार झाला. थोडा कारागिराने गेला स्तूप आणि त्याच्यामध्ये त्यांनी भगवान बुद्धाच्या या केस धातू ठेवल्या. आजही आहेत त्या. आणि आपल्या या हॉलपेक्षा जवळजवळ 20 पट असं तिथं गोल्डन टेम्पल बनवलं त्यांनी. तिथं साऱ्या भिंती सोन्याच्या, सारं आसन सोन्याचं. आपण तरी याचं लावलं आपण लोखंडात, सारं सोन्याचं, सारं सोनं. टेबल सुद्धा सोन्याचे, साधं नगभर सोनं कोणी तिथं घेत नाही. एवढे लोक पवित्र आहे. आणि हा व्यक्ती, ही बाई रिटायर झाली तर ती आपला जवळजवळ 3% पगार
आणि आलेलं ती या विहाराला दान दिलं. 95 लाख, 85 लाख, 70 लाख, 66 लाख, 50 लाख बाई देते, कधी माणूस देते, असं दान तिथे येतच राहते. सोन्याच्या भिंतीवर ते गोल्डन पॅगोडा आहे, जे बोरवलीला आहे ना त्याच्यापेक्षा तिप्पट मोठा आहे तो सोन्याचा पॅगोडा. असे लोक श्रद्धेनं कर्म करतात. श्रद्धा दान द्यायला माणसाला तळमळते, श्रद्धा त्याग करायला तळमळते, श्रद्धा जिंदगी खपायला तळमळते. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धाची ही भावमुद्रा जी आहे, धम्मचक्र भावमुद्रा, त्याला आशीर्वाद भावमुद्रा म्हणतात. सर्वांत मंगल हो. अभिवादन शीलस्त नित्यं पट्टा पचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.